महाड दुर्घटनेते संबंधातल्या एका ताज्या बातमीनं आपण या बातमीपत्राची सुरुवात करतोय। महाड दुर्घटनेतल्या बेपत्ता प्रवाशांपैकी आज आणखी 2 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत। एक महत्त्वाची बातमी, हे दोनही मृतदेह पुरुषांचे आहेत। टवेरा चालक दिनेश कांबळी यांचा मृतदेह सापडलेला आहे। हे जे 2 मृतदेह आहेत त्यापैकी एक हा कांबळींचा आहे। महापरळच्या पुलाजवळ हे मृतदेह सापडलेले आहेत। एका मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली नाहीये। या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। आतापर्यंत 24 मृतदेह प्रशासनाच्या हाती लागलेले आहेत। एकंदरीतच 42 प्रवाशांपैकी कशा प्रकारे मृतदेह हाती लागतात ते आपण बघतोय। तर शोध मोहिमेसाठी अत्याधुनिक कॅमेरे आता मागवण्यात आलेले 3 कॅमेरे बोटींना बसवण्यात येणार आहेत। 700 फूट खोल आणि 400 फूट रुंद भागाचं चित्रीकरण या कॅमेऱ्याद्वारे होऊ शकतं। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, 2 मृतदेह हाती लागलेले आहेत, मात्र एक सगळ्यात महत्त्वाची आत्ताची बातमी ती म्हणजे अत्याधुनिक कॅमेराज वापरण्यात येणार आहेत आणि ते बोटीला बसवण्यात येणार आहेत। काय नेमकी याबाबतची विशेष माहिती मिळते? गेले 3 दिवस सर्च ऑपरेशन सुरू आहे, शोध मोहीम सुरू आहे, परंतु या 3 दिवसांमध्ये आज 4था दिवस आहे। 4थ्या दिवसापर्यंत 24 मृतदेह प्रशासनाच्या हाती लागले, तर 23 जणांची ओळखही पटलेली आहे। परंतु यात जी वाहनं वाहून गेलेली आहेत त्यांचा मात्र फारसा शोध लागलेला नाही। काल जे विसावा हॉटेलजवळ काही वाहनांचे अवशेष सापडले त्यावरून असा अंदाज बांधण्यात येतो की तिथंच ते वाहनं असावीत। आणि आज सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः इथं घटनास्थळी पुन्हा एकदा आलेले आहेत आणि ते त्यांच्यासोबत एक टीम घेऊन आले आहेत आणि या टीमकडे 3 कॅमेरे आहेत जे खोल समुद्रात किंवा खोल पाण्यामध्ये 700 फूट लांब रुंद आणि 400 फूट रुंद पर्यंत शूटिंग करू शकतात। साधारण ही वाहनं याच परिसरात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे आता या विसावा हॉटेलच्या मागच्या बाजूला बोटींना हे कॅमेरे बसवून हे सर्च ऑपरेशन केलं जाईल, जेणेकरून जर त्या परिसरात ती वाहनं असतील तर लगेच निदर्शनास येणार आहे। गेल्या 4 दिवसापासूनच्या सर्च ऑपरेशनमध्ये प्रवाशांचे मृतदेह जरी हाती लागले असले तरी वाहनं मात्र अद्याप हाती लागलेली नाहीत। त्यामुळे आता ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ती वाहनं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। आताच एकनाथ शिंदे म्हणाले की जोपर्यंत सर्व मृतदेह मिळत नाहीत किंवा जी वाहनं आहेत ती मिळत नाहीत तोपर्यंत सर्च ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचं आता एकनाथ शिंदेने असं सांगितलंय। प्रफुल्ल, साधारण कधीपासून या शोध कार्याला सुरुवात होणार आहे आणि कशा पद्धतीने हे सगळे कॅमेरा वर्क करतील? सध्या वातावरण काय आहे? जर पाऊस असेल तर अशाही वातावरणात हे काम सुरूच राहणार आहे का? सकाळपासून या महाड परिसरात चांगलाच पाऊस पडत होता, मात्र गेल्या तासभर आता हा पाऊस थांबलेला आहे। त्यामुळे प्रशासनाचा जीव भांड्यात पडलेला। काल दिवसभर पाऊस होता त्यामुळे सर्च ऑपरेशनमध्ये अडथळे येत होते। आज सकाळी पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली होती महाड परिसरात, त्यामुळे शोधकार्यात अडथळे येतील असं वाटत होतं प्रशासनाला। परंतु आज एक तासभर झाला तर पाऊस इथं पूर्णपणे थांबलेला आहे। त्यामुळे सर्च ऑपरेशनला कोणतीही बाधा येईल असं वाटत नाही। आणि विसावा हॉटेलच्या जवळ आता हे कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे। हे कॅमेरे बसवल्यानंतर लगेचच त्या बोटी तिथं पाण्यात सोडल्या जातील आणि त्यांचं असं म्हणणं आहे की काही वेळात त्या परिसरात जर काही अवशेष किंवा वाहनं असतील तर ते निदर्शनास येतील। आणि आजचा दिवसभर पाऊस नसल्याने आजचा या सर्च ऑपरेशनला चांगली गती येईल असं वाटतंय। प्रफुल्ल, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी आणि ताज्या माहितीसाठी आपण पुन्हा एकदा संपर्कात येऊच। आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी होते प्रफुल्ल पवार आणि या तपासणीच्या कामामध्ये आता आणखी गती येऊ शकते कारण अत्याधुनिक असे कॅमेरा बसवण्यात येणार आहेत। बोटींना हे कॅमेरा बसवण्यात येतील। काल विसावा हॉटेल जे आहे त्या तिथे एक डोह तयार झाला होता आणि त्या डोहामध्ये अनेक छोट्या गाड्यांचे अवशेष सापडलेले होते, मात्र एसटी बसेस ज्या होत्या त्याचा मात्र शोध अजूनही लागलेला नाहीये किंवा अनेक ज्या गाड्या आहेत त्यांचे सांगाडे पूर्णपणे हाती लागलेले नाहीयेत। त्या दृष्टीने आज आता तपास काम सुरू होणार आहे। तर एकंदरीत आतापर्यंत प्रशासनाच्या हातात 24 मृतदेह लागलेले आहेत। मृतदेह शोधण्यासाठी आता मृतदेह आणि हे गाड्यांचे अवशेष शोधण्यासाठी आता अशा प्रकारे कॅमेराची मदत घेण्यात येते। सकाळी स्वतः एकनाथ शिंदे साहेब, मंत्री महोदय आणि रवी फाटक हे आलेले आहेत आणि त्यांनी तिकडूनच मुंबई ठाण्यावरून जी काही नवीन टेक्नॉलॉजी आहे जी पाण्यामध्ये 700 फूट खाली दिसू शकतं आणि रुंदीला 400 फूट दिसू शकतं, तर अशा प्रकारचे कॅमेरे 3 घेऊन आलेले आहेत। ते आता आम्ही होडीला फिट करून ते आम्ही सगळीकडे ते होड्या फिरवतोय कारण जे आम्हाला डाऊटफुल आहे
की ज्या ढोहामध्ये जिथे जिथे अडकलेलं असावं त्या ठिकाणी आम्ही तसं काय त्या होड्या आणि ते कॅमेरे फिरवणार आहोत की जेणेकरून एक खात्री तर होऊ द्या गाड्या इथे आहेत का खाली गेल्यात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.